नमस्कार विद्यार्थ्यांनो, या प्रात्यक्षिकात आपले स्वागत आहे। किमान 100 मिलीमीटर लांबीच्या बारसाठी स्क्रू जेक स्टँडर्डसाठी स्क्वेअर थ्रेड बनवा। या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही हे जाणून घेऊ शकाल, बिटवीन सेंटर्स मधील जॉब फ्लिप करा, थ्रेड कटिंग टूल सेट करा आणि प्लंज कट पद्धतीने थ्रेड्स कट करा। टूल पोस्टवर नर्लिंग टूल सेट करा आणि जॉबवर नर्लिंगच्या विथ ग्रेड बनवा। प्लंजिंग मदतीने रेडियस ग्रू कापून टाका। बिटवीन सेंटर्स ठेवलेल्या जॉबवरील बाहेरील थ्रेड्स कापून टाका। मटेरियल्स आणि इक्विपमेंट: लेथ मशीन, सिंगल पॉइंट कटिंग टूल, थ्रेड कटिंग डाय, कॅलिपर्स आणि मायक्रोमीटर्स, थ्रेड गेजेस, कटिंग फ्लुइड्स, ग्राइंडिंग फ्लुइड्स। प्रोसेस: रॉ मटेरियल्सच्या आकाराची तपासणी करा। जॉबला इंडिपेंडेंट चकमध्ये पकडा आणि सरफेस गेजमधून ट्रू करा। फेसिंग टूल सेट करा आणि एक एंडला फेस करा आणि त्याला सेंट्रल ड्रिल करा। पॉइंट फॉर करेक्शन: जॉबला एक इंडिपेंडेंट चकमध्ये उलटा करून ट्रू करा आणि जॉबला 132 मिलीमीटर लांबीपर्यंत फेस करा आणि या टोकने सेंट्रल ड्रिल करा। लेथ स्पिंडलने चकला बाजूला करा आणि ड्रायव्हिंग प्लेटला स्पिंडलवर लावून ठेवा। जॉबला स्ट्रेट लेथ कॅरियर मधून क्लॅम्प करा आणि जॉबला लाईव्ह सेंटर आणि डेड सेंटरच्या मध्ये ठेवा। फिक्सिंगच्या आधीमध्ये ग्रीसचा उपयोग करा। राईट हँड टर्निंग टूल सेट करा आणि 15 मिलीमीटर लांबीसाठी डायमीटर 39.8 गुणांक 27 लेंथ स्टेप टर्न करा आणि डायमीटर 30 मिलीमीटर टर्न करा। डायमंड नर्लिंग टूलला सेट करा आणि डायमीटर 40 मिलीमीटर नर्ल करा। चेम्फरिंग टूलला सेट करा आणि नल डायमीटरवर 1.45 डिग्री चेम्फर करा। कॅरियर्सच्या बरोबर जॉबला डायमीटर 30 मिलीमीटरवर पकडा आणि सेंटरच्या मध्ये टर्निंगसाठी तयार करा। राईट हँड टर्निंग टूलला सेट करा आणि 45 मिलीमीटर लांबीसाठी डायमीटर 30 मिलीमीटर टर्न करा आणि 100 मिलीमीटर लांबीसाठी डायमीटर 24 मिलीमीटर स्टेप टर्न करा। ग्रूविंग टूलला सेट करा आणि कोर डायमीटरची खोलीपर्यंत 5 मिलीमीटर विथचा एक ग्रू डायमीटर बाकी 0.2 मिलीमीटरच्या बनवा। थ्रेड कटिंग टूल सेट करा आणि वर 24.3 थ्रेडला कट करण्यासाठी चेंज गियर ट्रेनला सेट करा। प्लंज कट विधीपासून वारंवार कट देताना थ्रेडला कट करा। एक प्रिसिजन मेजरिंग इन्स्ट्रुमेंट पासून वर्क पीसची तपासणी करा। या व्हिडिओमध्ये आपण बिटवीन सेंटर्स मध्ये जॉब कसे चालू करावे, थ्रेड कटिंग टूल कसे सेट करावे आणि प्लंज कट पद्धतीने थ्रेड कसा कट करावा, टूल पोस्टवर नर्लिंग टूल कसे सेट करावे आणि जॉबवर नर्लिंग गेट्स कसे बनवायचे, प्लंजिंग मदतीने रेडियस ग्रू कसे कापायचे आणि बिटवीन सेंटर्स ठेवलेल्या जॉबवर बाह्य थ्रेड्स कसे कापायचे हे शिकलो। मला आशा आहे की तुम्हाला या सर्व संकल्पना आणि प्रात्यक्षिक समजले असतील। आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी आणखीन एक अद्भुत संकल्पना घेऊन येणार आहोत। तोपर्यंत काळजी घ्या।